श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज आहे माळ दुसरी आणि रंग आहे लाल आणि देवीचं रूप आहे ब्रह्मचारिणी रूप. तर दुसरी माळ वगैरे आणि छान अशी त्याचबरोबर सुंदर अशी लाल रंगामध्ये रांगोळी. तर बघा, माझं नवरात्रामध्ये दरवर्षी जसं आपण वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालतो तशीच मी देवीची रूपं वेगळ्या वेगळ्या रंगामधून साकार करत असते आणि रांगोळी काढायचा हा माझा खूप आवडीचा छंद आहे. आणि दरवर्षीप्रमाणे मी देवीचं वेगळ्या कलरमध्ये ज्या ज्या दिवशी जो कलर असेल ना त्या कलरची सुंदर अशी देवीच्या रूपामध्ये रांगोळी काढत असते. तर आज घटाला माळ घालायची आहे. आपल्या बागेमधली जेवढी फुलं सुंदर सुंदर आलेली होती तेवढी तोडून आणली. आता माळ तयार करते आणि आज घटाला दुसरी माळ अर्पण करते. तर काल होती नागलीच्या पानाची माळ. तर आज आपण आता आजपासून बघा, जे आपल्याकडं फुलं पानं जी आहेत ना त्याची माळ असते. मखमलीची पानं, त्याचबरोबर आपली वेगवेगळ्या प्रकारची फुलं. तर अशा पद्धतीनं माळा असते. आता गावाकडे बघा, आमच्याकडं कोळी किंवा माळी अशी लोक जे आहेत ना तर त्यांच्याकडं हे असतं, ते दरवर्षी आपल्याला घटाला माळ आणून देत असतात घरी. पण इथं शहरामध्ये तसं होत नाही. त्यामुळे मी काय करते, माझ्याकडे जी फुलं पानं आहेत ना त्याच्यापासून मी माळ तयार करत असते. आणि बघू शकताय, मखमलीच्या पानाची, पिवळ्या फुलांची आणि सुंदर सुंदर स्वस्तिकची फुलं घातल्या त्याच्यात आधीमध्ये. माळ इतकी सुंदर बनली होती ना, खूप छान. माळ जरा उंच बनवावी लागते कारण माझा खिळा जो आहे ना तो थोडासा वरती आहे. त्याचबरोबर स्वस्तिकची फुलं भरपूर होती. देवांना वाहूनसुद्धा भरपूर अशी फुलं उरली. त्यामुळे म्हटलं चला आज मस्त असं मंदिर सजवूया स्वस्तिकच्या फुलाने. स्वस्तिकच्या फुलाने सजलेलं मंदिर खूप छान दिसत होतं. आणि आजची दुसरी माळसुद्धा घालून झालेली आहे. त्याचबरोबर आज लाल रंग होता आणि मी सुद्धा छान अशी लाल रंगाची साडी घातली, अगदी सिंपल. आणि रांगोळीसुद्धा मस्त अशी लाल रंगाची काढली. खरं तर कालपासूनच सुरुवात करायची होती, पण काल मला घट घालायचा होता. हे सगळ्या गोष्टी करण्यामुळं तेवढा वेळ मिळाला नाही. त्यामुळे माझी कालची रांगोळी राहून गेली पांढऱ्या कलरची काढायची. पण अगदी साधी सिंपल रांगोळी काल मी काढली होती. पण आजपासून देवीच्या वेगळ्या रूपाची वेगळ्या कलरमध्ये छान अशी सुंदर रांगोळी काढणार आहे. तर आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि आजचं मंदिर सजलेलं आजचा मिनी ब्लॉग हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या कमेंटची मी नेहमी वाट पाहत असते. तुमची कमेंट ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. इकडे बघू शकताय, आपल्या देवघरातली सुंदर अशी सगळ्या देवांची मस्त अशी फुलं वाहून पूजा केलेली आहे. आता देवपूजा करायची नसते, देवघटी बसलेल्या असतात. पण नुसती पूजा म्हणजे धूप दीप अगरबत्ती, दिवा तर अखंड चालूच आहे आपला, त्यात काही हे नाही. तर सुंदर अशी पूजा वगैरे झाली आणि देवघरातलं वातावरण बघू शकता, इतकं प्रसन्न आणि त्यातनं ही रांगोळी इतकी गोड दिसत होती ना, खूपच छान. चला तर आजचा तुम्हाला मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.